हॅलो स्टुडंट्स. सो आयज आमी थोडे शाळेतल्या भुरग्यांक एक एग्जाम असता, प्रोत्साहन शिष्यवृत्ती परीक्षा म्हणून. इट्स लाईक मे बी ती स्कॉलरशिप एग्जाम असू शकता. सो ही चवथेच्या भुरग्यांक असता आणि बेस्ड अपॉन लाईक ते कितें शिकतात, मराठी, परिसर अभ्यास, गणित, तेजेर बेस्ड असता ते. सो हितुर्ले जे मॅथ्साचे क्वेश्चन आसात ते हांव आयज सॉल्व करतलें. ओके, सो हांव अशें रिक्वेस्ट करता पेरेंट्सांक की सपोज तुमची भुरगीं चवथेक बी आसा आनी ही आन्सर करपाची आसा जाल्यार तुमी हो व्हिडिओ पळोवन तांकां सुद्दां शिकोवंक शकता. ओके, इतलें काय ते डिफिकल्ट आसना. तांकां तुमी गायड करा, म्हणजे कशें घेतलें, कितें मल्टिप्लाय केलें तेका. ओके, सो आय सॉल्व दिस. मॅथ्स पार्ट आसा तो हांव सॉल्व करतलें आनी बरें इजी तरेन तांकां गायड करपाक ट्राय करता. सो म्हाज्या कडेन हो पेपर आय थिंक हेजो आसा 2024 चो आसा. सो हितून क्वेश्चन नंबर 31 मॅथ्स स्टार्ट जाला. गणित. सो क्वेश्चन 31. 1 डझन आंब्याची किंमत 75 रुपये तर 25 डझन आंब्याची किंमत किती? ओके, आता असल्या टाइपचे क्वेश्चन आता तितून चडशे गुणाकारूच असता. की हो तेणी एका डझनाक 75 रुपया म्हटल्या आणि आता हे वाढले न्हू, 25 डझन जाले. सो तुका 25 गुणले 75 करूंक जाय. ओके, हांव केन्ना केन्ना नंबर इंग्लिशीनूय बरोवंक शकता. ओके, सो त्या खातीर मातशें एडजस्ट करून घेया. 75 into 25. ओके, 75 गुणले 25 करूंक जाय. 5 25, 5 ते 35, ते 37, 10, 14 आणि 15. ओके, सो आन्सर कितले येतले? असतील 8, 1875 रुपये. नेक्स्ट क्वेश्चन असा, विनूने 15 रुपये दराने 500 नारळ विकत घेतले आणि प्रत्येकी 20 रुपये दराने विकले तर त्याला किती रुपये जास्त मिळाले? सो हांगा कितें दिला की विनो म्हणून कोण आसा तेणी 15 रुपयान 15 रुपये दराने, म्हणजे एका नाल्लाक 15 रुपये पडल्या अशें करून तेणी 500 नारळ घेतल्या आणि तेच नाल तेणी 20 रुपयान विकले, म्हणजे 5 रुपये तेणी वाडयले आणि ते विकले. सो तेका कितले रुपये चड मेळ्ळे काय माहीत चालला. सो आता हितून कितें करपाचें, पयलीं तुका टोटल पयशे जाय, राईट. आता तेणी 500 नारळ घेतले जाल्यार कितले पयशे जातले तेजे? 500 गुणिले 15 करपाचे. ओके, हे तेणी पे केल्ले, कोणा कडसून घेता तेका. ओके, आता तो विकता, म्हणजे आता हे पयशे तेच्याकडे येतले 20 रुपया एका नाल्लाचे आणि तेणी 500 नारळ विकले. ओके, सो 20 गुणिले 500 करपाचे. सो पहिले आम्ही 500 गुणिले 15 करूया. आता हांगा एक तुमकां हांव ट्रिक सांगता. ओके, हे 500चो 00 सायडीक दवरा आणि आम्ही फक्त 15 गुणिले 5 करूया. 5 5 25, 5 1 5, 5 2 5 1 5 आणि 7, 75 जाले, राईट. आणि हे दोन 0 आहात ते असे सायडीक लावपाचे. सो हेजे आन्सर हे 7500. ओके, दुसरो आमकां 20 रुपया आणि 500 गुणिले करूंक जाय. 500 आणि 20 रुपया. सो हांगा जस्ट तुमकां 2 पंच करपाचो. 2 पंच 10. ओके, 10 आणि कितले 0 आसा थंय? 1 2 3 आसा, ते हांगा येतले. 0 म्हणजे 0. ओके, 10,000. सो तेका 10,000 रुपया रिटर्न तेणी कमयले. सो आता तेका कितलो फायदो जालो तो काडूंक जाय जाल्यार म्हाका 10,000सून 7,500 मायनस करूंक जाय. ओके, 10सून 5 गेले, 5 उरले, 9सून 7 गेलो, 2 उरले. हो गेलो.
सो 2500 त्यांनी रुपया कमयल्या. फायदा झाला त्याचा. छान. नेक्स्ट पाहूया. एका माळेत 36 फुले याप्रमाणे 64 माळा आहेत. त्या सर्व माळेतील फुले एकत्र करून प्रत्येक माळेत 24 फुले याप्रमाणे किती माळा होतील? सो इथून त्याने सांगला की एका माळेत 36 फुला असा आणि असल्यो 64 माळा असा. आता त्यांच्यानी ती फुला सगळी साईडीक काढली आणि प्रत्येक माळेन 24 फुलां घातली. जाल्यार कितल्यो माळा जातल्यो ते विचारल्या. ओके. आता हे जर काढूंक जाय जाल्यार तुमकां टोटल फुलां काडची पडटली. ओके. सो एका माळेन जर 36 फुलां आसा जाल्यार 64 माळान कितली फुलां आसतली? 64 गुणिले 36. 6 चौक 24, 6 संग 36, 37 38, 3 चौक 12, 3 संग 18, 19, 2 9 10, 13, 2304. ओके. इतली फुलां आसा टोटल. आता तो कितें करता? एका माळेन 24 फुलां घालता आणि तेज्यो कितल्यो माळा जातल्यो त्यो पळयता. सो हांगा तुका हे जे टोटल नंबर आसा म्हणजे इतली फुलां आहा ती डिवाइड करूंक जाय. सो जेन्ना जेन्ना आमी खंयची गोष्ट कमी करता ओके त्या टायमार भाग लावपाचो. सो हो 24 आसा पळय तो हेका भाग लावपाचो. ओके. 24. ना जाल्यार आता हे 24चो पाडो घेवचो पडटलो. जर तुमकां अशें करपाचें ना जाल्यार कितें करप? हो जो 2304 आसा म्हणजे कितें आमचो 64 गुणाकार 36 करेक्ट. तेका हांव भाग लायता 24. हे आमी कट करू शकता. सो तुमकां आता पाडो म्हणचो पडटलो जितून हे नंबर येतले. ओके. सपोज हांवें आता 8चो म्हटलो 8 त्रिक 24 आणि 8 8 64 अशें. ओके. 3च्या पाड्यान हो वयतलो. सो 3 1 3, 3 2 6. ओके. सो वयर कितें उरला 8 गुणिले 12. 16. सो आन्सर येतले 96. ओके. अशें जर तुमकां करपाक डिफिकल्ट वयता अशें डिवाइड करा, भागाकार करा. ओके. 24चो पाडो म्हणपाचो. नेक्स्ट आसा ओजसला साखळीहून मडगावला जायला बसने 1.5 तास लागतो. जर बस सकाळी 8:30 वाजता सुटली तर ती किती वाजता मडगावला पोहोचेल? ओके. हे आता तुमकां घड्याळ कशें मेजप ते खबर आसूंक जाय. ओके. टाइम कसो घेवप तो. आता ही बस तेणी 8:30 सोडल्या म्हणटा आणि 1.5 तास 1.5 म्हटल्यार कितें? 1.5 म्हटल्यार 1.5. ओके. 1:30 म्हणू शकता तुम्ही आणि 1:30 जाता तो आणि 1.5 आणि 2.5 असता. 2.5 म्हणजे 2:30 चे 2:30. ओके. सो 1.5 तास लागता म्हणटा तो. 1.5 म्हणजे कितें? 1.5 म्हणजे 1 तास आणि अर्धो तास. ओके. सो आता 8:30 सुटल्या ती बस. 8:30 ते 9 अर्धो तास जालो. ओके. हांव हांगा बरयता. 8:30 ते 9 अर्धो तास जालो आमचो. ओके. हे कंप्लीट जालें. आता म्हाका 1 तास जाय फुडलो. सो 9 ते 10 1 तास जालो. करेक्ट. 9 ते 10 1 तास जालो.
सो हे टोटल मेळोन आमचे 1.5 तास जाले. सो तेका कितल्या टायमार तो पावलो? 10 पावलो. 10 ती बस पावली. नेक्स्ट पळोवया. तिसरीच्या वर्गातील 40 मुलांना प्रत्येकी 400 मिलीलिटर दूध द्यावयाचे आहे, तर एकूण किती लिटर दूध लागेल? ओके, आता हांगा नोट करा, आन्सरा तुमची लिटरान आसा आणि क्वेश्चनान तेणी मिलीलिटर दिला. ओके, सो तुमका कन्वर्जन्स खबर आसंक जाय. म्हणजे 1 लिटर म्हटल्यार कितले मिलीलिटर? 1 लिटर म्हटल्यार 1000 लिटर मिलीलिटर. सो 40 मुलांना प्रत्येकी 400 मिलीलिटर दूध द्यावयाचे आहे. ओके, आता हांगा तेणी कितले लिटर दूध लागतले ते विचारला. म्हणजे तो म्हणता की एका भुरग्याक प्रत्येकी म्हणजे एका भुरग्याक 400 मिलीलिटर जाल्यार टोटल आमची भुरगीं आसा 40. सो 40 भुरग्यांक कितले लागतले? 40 गुणले 400. ओके, हे आता हांगा परत तेच करा. 4 into 4 that is 4 चौक घेवपाचो 16 आणि 3 झिरो लावपाचे. सो 16,000 मिलीलिटर दूध. आता हे कन्वर्ट करूंक जाय म्हाका लिटरान. ओके, लिटरान कन्वर्ट करता 1000 मिलीलिटर म्हटल्यार 1 लिटर न्हू. सो हेका डिवाइड बाय 1000 करपाचो, भाग लावपाचो. सो हो झिरो वयतलो आणि कितले उरले? 16 लिटर. हे आमचे आन्सर. ओके, हांगा हो क्वेश्चन खूप इझी आहा. खालील पैकी 18,008 ही संख्या अंकात कोणती? सो 18,008 म्हटला ही संख्या. करेक्ट. 36 57. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या येतात? ओके, मूळ संख्या म्हणजे कितें? मूळ संख्या म्हणजे इंग्लिशीन तांकां प्राइम नंबर्स म्हणटा. म्हणजे असे नंबर जे आपल्याच पाड्यान येतले आणि कोणाचेच पाड्यान येवचे ना. लाईक 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 30, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 69 आसा, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83,
84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. ओके. सो हे काउंट करचे पडटले तुमकां कितले आहा ते. मदीं चुकोवं शकता. सो तुम्ही एक काम करा, जे पाडे असता पळय बरयल्ले 1 to 10. ओके. सो 100 पर्यंत नंबर असता. जे पाड्यांनी नंबर ना ते तुमची मूळ संख्या. ओके. सो हे कितले आता 4, 4, 8, 12, 4, 4, 16, 4, 5, 20, 4, 6, 24, 26, 27, 28 हे तरी चुकला आसतले. अराउंड 25 नाल्यार 35 येतले ते. ओके. पुढला क्वेश्चन पाहूया. खालील विस्तारित मांडणीवरून संख्या ओळखा. हे ऍड करपाचे. ओके. हो येता. मागीर 45 पुस्तकाचे 10 गठ्ठे सोडून त्या पुस्तकांचे प्रत्येकी 25 पुस्तकांचा गठ्ठा असे गठ्ठे बांधले तर किती गठ्ठे तयार होतील. हे सेम ते माळे भशेनच असा. ओके. 45 पुस्तकां आहा तेजे 10 गठ्ठे केले आणि मागीर 45च्या जाग्यार तेंच्यांनी 25 पुस्तकां घेतली जाल्यार कितले गठ्ठे जातले ते विचारला. सो आता टोटल तुमकां कितली पुस्तकां आहा ती काढूंक जाय. सो 45 गुणले 10 करपाचे आणि ह्या नंबराक आमी 25 भाग लायतले. सो दॅट आमकां कितले गठ्ठे जाता ते कळटा. म्हणजे हेकाच हांव सकयल 25 बरयता. ओके. 5च्या पाड्यान 25 आणि 45 आसा. 5 5 25, 5 9 45. 5 1 5, 5 2 10, 9 2 18. सो 18 गठ्ठे जातले. नेक्स्ट क्वेश्चन. श्यामच्या वडिलांचे आजचे वय श्यामच्या वयाच्या 4 पट आहे. तर श्याम व त्याचे वडील यांच्या वयाची बेरीज 50 वर्षे असेल तर श्यामचे आजचे वय किती. हो क्वेश्चन ऍक्च्युली खूप हाय लेवलाचो असा. म्हणजे इवन 10th असतात ती वर्ड प्रॉब्लेम्स तसल्या टाइपचे असा. आम्ही सॉल्व करूया. श्यामच्या वडिलांचे आजचे वय श्यामच्या वयाचे 4 पट आहे. सो श्यामच्या वडिलांचे वय सपोज आहे श्यामचे वडील हेजे वय आयज आणि सपोज एक्स घेतला. ओके. आणि श्यामचे वय घेतले वाय आयचे. ओके. आजचे. आता तेणी किती म्हटलं की श्यामच्या वडिलांचे वय श्यामच्या वयाच्या 4 पट आहे आजचे वय. ओके. सो एक्स इक्वल टू म्हणजे श्यामचे वडिलांचे वय श्यामच्या वयाच्या 4 पट आहे. 4 पट म्हणजे 4 गुणले वाय करपाच. ओके. आणि जर श्याम व त्याचे वडील यांच्या वयाची बेरीज 50 वर्षे असेल तर श्यामचे आजचे वय किती. मागीर त्यांनी म्हटला की त्याचे वडील यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष म्हणजे हे प्लस हे जर 50 जाता. आता तेंच्यांनी वय काढून लायला. आता हो एक्स असा पळय तो 4 गुणले वाय असा तो हांव हांगा घालता. सो किती जातले 4 गुणले वाय प्लस वाय इक्वल टू 50. ओके. हो 4 वाय म्हणजे टोटल जातले 5 वाय. हो हांगा येतलो आणि भागला येतलो. सो 5 10 50. ओके. सो आमकां वाय कितले मेळ्ळे 10 म्हणजे श्यामचे वय आमचे 10 आसा. ओके. सो तेजे वडिलांचे वय तेज्याकून 4 पट आसतले म्हणजे हेका इंटू गुणले 4 करपाचो. सो 40.
सो आन्सर कितले? श्यामचे आजचे वय किती? 10 वर्ष.